नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण उरलेल्या चपातीचे नूडल्स कसे बनवायचे ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. कधी-कधी काय होतं ना, घरामध्ये शिल्लक चपात्या उरतात किंवा पोळ्या उरतात. त्या पोळ्या आणि चपात्याचं काय करायचं प्रत्येक गृहिणींना पडणारा प्रश्न. तर तुम्ही अशा पद्धतीने उरलेल्या चपातीपासून तुम्ही मुलांना नूडल्स नूडल्स करून द्या, ते खूप आवडीने खातील. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील. एवढे चविष्ट आणि खमंग हे उरलेल्या चपातीपासून नूडल्स केलेले आहेत. जर तुम्ही अशा पद्धतीने उरलेल्या चपातीपासून जर नूडल्स जर केलात, तर मुलं बाहेरची मॅगी आणि नूडल्स खायचं विसरून जातील. एवढी खमंग आणि चविष्ट हे उरलेल्या चपातीपासून आपण इथे नूडल्स केलेले आहेत. तर मी माझ्या चॅनलवरती उरलेल्या चपातीपासून बऱ्याच रेसिपी अपलोड केल्या आहेत. तर नक्की जाऊन चेक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे माझ्या 2 उरलेल्या चपात्या आहेत. तर या चपात्याला आपल्याला पहिल्यांदा कट करून घ्यायचं आहे. ते कसं करायचं मी तुम्हाला दाखवत आहे. तर बघू शकता आपण हे 2 चपात्याला छान रोल करून घ्यायचं आहे किंवा अशा पद्धतीने आपल्याला चपाती फोल्ड करून घ्यायचं आहे. तर हे सुरीने आपल्याला चपाती कट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सुरीने ही चपाती कट करून घ्यायचं आहे. तर हे नूडल्स बनवण्यासाठी फार जास्त वेळ लागत नाही. एक 5 ते 10 मिनिटामध्ये हे नूडल्स बनून तयार होतात. तर बघू शकता मी अशा पद्धतीने हे चपाती कट करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही चपातीचे जर नूडल्स केलात, तर एकदम हेल्दी आणि पौष्टिक हे नूडल्स आहेत. म्हणून मुलांना तुम्ही उरलेल्या चपातीपासून किंवा ताजी जर चपाती असेल, तर तुम्ही त्या चपातीपासून मुलांना नूडल्स करून देऊ शकता. तर अशा पद्धतीने ही सगळी चपाती आपण कट करून घेतलेली आहे. जर तुम्हाला या ठिकाणी सुरीने हे चपातीचे काप करून घ्यायचं नसेल, तर तुम्ही कात्री घेऊन तुम्ही हे चपाती कट करून घेऊ शकता. तर इथे आपण हे चपाती नूडल्सप्रमाणे छान कट करून घेतलेली आहेत. तर अशाच पद्धतीने आपल्याला हे चपाती कट करून घ्यायचं आहे. तर हे कट करून घेतलेली चपाती आपल्याला एखाद्या ताटामध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये हे काढून ठेवायचं आहे. तर लगेचच आपण नूडल्स बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई छान गरम झाली, की आपल्याला त्या कढईमध्ये 1-2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं, की आपल्याला त्यामध्ये बारीक चिरून घेतलेलं आलं आणि लसूण घालून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेलं आलं आणि लसूण घातल्यामुळे आपल्या नूडल्सला चव अगदी छान येते. त्याचसोबत इथे 1-2 हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतलेले आहेत आणि आपल्याला ते हिरवी मिरची आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचं आहे आणि लसूण, आलं आणि हिरवी मिरची छान मंद गॅसवर आपल्याला 1 मिनिटभरासाठी परतवून घ्यायचं आहे. तर आलं, लसूण आपल्याला फार जास्त परतवायचं नाही. 1 मिनिटभरासाठीच आपल्याला या तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये आपल्याला उभ्या स्लाइसमध्ये कांदा कट करून घेतलेला आहे. ते कांदा आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला 1 ते 2 मिनिटासाठी आपल्याला मंद गॅसवर हा कांदा परतवून घ्यायचा आहे. आणि आपल्याला हे नूडल्स बनवत असताना हे भाज्या आपल्याला फार जास्त परतवून घ्यायचं नाहीत किंवा हे भाज्या आपल्याला फार जास्त शिजवून घ्यायचं नाहीत. तर लगेचच आपण यामध्ये कोबी घालून घ्यायचं आहे आणि 1 मिनिटभरासाठीच आपल्याला कोबी घालून छान परतवून घ्यायचं आहे. कोबी छान परतला की आपल्याला यामध्ये उभ्या स्लाइसमध्ये शिमला मिरची कट करून घेतलेली आहे. ती मिरची आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. शिमला मिरची घालून आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे. तर मुलांना अशा पद्धतीने तुम्ही चपातीपासून नूडल्स जर करून दिला, तर एवढ्या आपल्या मुलांच्या पोटामध्ये भाज्या जातात आणि खूप जास्त पौष्टिक आणि हेल्दी आपली ही रेसिपी आहे. तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा. नुसतंच जर हे भाज्या मुलांना तुम्ही जर करून दिलात, ते फार जास्त आवडीने खात नाहीत. अशा पद्धतीने तुम्ही नूडल्समध्ये जर भाज्या घालून दिलात, तर ते खूप जास्त आवडीनं खातील. त्याचसोबत इथे मी उभ्या स्लाइसमध्ये टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि ते टोमॅटो यामध्ये घालून घेतलेला आहे. जर तुमच्याकडे गाजर असेल, तर तुम्ही यामध्ये कट करून गाजर घालून घेऊ शकता. तर हे सगळ्या भाज्या थोड्याशा परतल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घ्यायचा आहे. मिरची घालून आपल्याला 1 मिनिटभरासाठीच मंद गॅसवर परतवून घ्यायचं आहे. तर लगेचच आपल्याला यामध्ये 1 चमचा सोया सॉस घालून घ्यायचा आहे. 1 चमचा चिली सॉस घालून घ्यायचा आहे. त्याचसोबत आपल्याला यामध्ये 1 चमचा टोमॅटो केचप घालून घ्यायचा आहे.
हे सॉस घालून आपल्याला 1 मिनिटभरासाठीच आपल्याला या भाज्यामध्ये सॉस छान परतवून घ्यायचा आहे. सॉस घातल्यानंतर आपल्याला फार जास्त परतवत बसायची गरज लागत नाही. 1 मिनिटभरासाठीच आपल्याला हे भाज्यामध्ये छान सॉस परतवून घ्यायचा आहे. तर या स्टेजला आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे 1-2 चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. तर फार जास्त आपल्याला पाणी घालून घ्यायचं नाही. थोडंसंच पाणी घालून आपल्याला हे कॉर्नफ्लॉवरची छान पेस्ट बनवून घ्यायचं आहे. तर यामध्ये पाणी घालून आपल्याला अशा पद्धतीने चमचेने या पिठाच्या आपल्याला गुठळ्या मोडून घ्यायचं आहेत. तर इथे आपली मस्त हे कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून तयार झालेली आहे. तर आपल्याला हे लगेचच या फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे. हे कॉर्नफ्लॉवरची स्लरी घातल्यामुळे आपल्या या चपात्याला एकदम मसाले आणि हे सगळे भाज्या चिटकतात म्हणून आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालून छान 1 मिनिटभरासाठीच परतवून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लॉवरचं स्लरी घातल्यामुळे आपल्या या नूडल्सला चव अगदी छान येते म्हणून आपल्याला 1-2 चमचेच कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालून घ्यायचं आहे. तर या स्टेजला आपल्याला एक अर्धा चमचा साखर घालून घेतलेला आहे. कारण आपण यामध्ये सोया सॉस घालून घेतलेला आहे म्हणून थोडंसं आंबटसर होतं म्हणून आपल्याला एक अर्धा चमचा साखर घालणं ऑप्शनल आहे. साखर जरूर घाला. जर तुम्हाला या ठिकाणी हे साखर नाही घालायचं असेल तर तुम्ही नाही घातलात तरी पण चालेल. तर लगेचच आपल्याला यामध्ये जे आपण कट करून घेतलेल्या चपात्या किंवा हे नूडल्स आहेत, ते नूडल्स आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत. त्यासोबत इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालत असताना आपल्याला यामध्ये थोडंसं बघून घालायचं आहे. म्हणजे आपण जे सॉस घातलं त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मीठ असतं म्हणून आपल्याला मिठाचं प्रमाण बघून घालायचं आहे. तर हे चपातीचे नूडल्स घालून आपल्याला छान या मसाल्यामध्ये किंवा या भाज्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपण जसं हे मिक्स करत जाल तसं आपली या चपातीच्या नूडल्सला कलर किती सुंदर आलेला आहे आणि मस्त आपली इथे एकदम चटपटीत चवीचे इथे आपले नूडल्स बनून तयार झाले आहेत. तर सगळे शेवटी आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे कांद्याची पात असेल तर तुम्ही या ठिकाणी बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात यामध्ये घालून घेऊ शकता. तर बघू शकता आपली इथे एकदम मस्त चटपटीत चवीचे चपातीचे नूडल्स बनून तयार झालेले आहेत. तर हे नूडल्स आपण एका डिशमध्ये सर्व्ह करूया. तर तुम्ही अशा पद्धतीने चपातीचे नूडल्स मुलांना करून द्या. ते खूप आवडीने खातील आणि सारखं-सारखं अशाच पद्धतीने चपातीचे नूडल्स करायला लावतील. एवढे चविष्ट आणि खमंग हे नूडल्स लागतात आणि भरपूर हे पौष्टिक आणि हेल्दी हे नूडल्स आहेत. तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने चपातीपासून नूडल्स करून बघा. बाहेरची मॅगी, नूडल्स खाणं विसरून जातील, असे हे हेल्दी आणि पौष्टिक हे आपण चपातीपासून नूडल्स केलेले आहेत. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.